आपल्याला मिळणार आहे, क्लब हाऊस मिळणार आहे, म्हणजे त्या व्यवस्थेमधला जे काही हॉल आहे ते मिळणार आहे, ब्युटी पार्लर मिळणार आहे. आपल्या घरी पाहुणे आले, 300 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये लग्न झालेला परिवारामधला एक मुलाचं लग्न झालं असेल तर सून आणि मुलगा झोपायला वेगळी जागा, त्या वडिलांना आणि आईला झोपायला वेगळी जागा, एखादी मुलगी लग्नाची बाकी असेल ती किचनमध्ये कुठेतरी अकोमोडेट होणार त्याची जागा. मग सोयरे आले, पाहुणे आले, भाऊ आले, भावंड आले, बहिणी आल्या, नातवंडे काहीतरी नातेवाईक आले तर त्यांना झोपायची जागा कुठे, तर त्याची व्यवस्था मेहुलबाईंनी केली आहे. त्यात ती गेस्ट हाऊसची रूम बनवली आहे. मग ती गेस्ट हाऊसची रूम असो, ब्युटी पार्लर असो, जिम्नॅशियम असो, हॉल असो, अंगणवाडी असो, ती बालवाडी असो, अशा ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधाला आपल्याला सांभाळावं लागणार आहे. आपण प्रत्येक गोष्टी जर अवलंबूनच राहिलो तर ते सांभाळले जाणार नाही. मी वापरत नाही म्हणून मी देणार नाही याच्यातला भाग न करता, वापरत नाही तरी मिनिमम, अगदी मिनिमम, वापरत नाही तरी अगदी मिनिमम 100 रुपये महिन्याला, 50 रुपये महिन्याला अशा पद्धतीने, आणि वापरत असाल तेवढ्या वेळेचा वेगळा 50 रुपयात, 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये चार्ज, असं काहीतरी कमिटीने आणि सभासदाने बसून ठरवावा. त्या सगळ्या आपल्या प्रॉपर्टी आहेत. 100% ऑनलाईन डिजिटल पेमेंट करा. 100 रुपये पण द्यायचा असेल तर आपण मोबाईल पेनी करू शकतो, गुगल पेनी करू शकतो, QR कोड स्कॅन करून करू शकतो. आणि खर्च करायचा असेल तरी कमिटीने पारदर्शी व्यवहार करायचा, पारदर्शी, आर पार दिसण्यावाला व्यवहार. असं जर केलं हा सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातील. वर्षानुवर्ष तुम्ही याचा एन्जॉयमेंट घेऊ शकणार, यांचा आनंद घेऊ शकणार. तुमच्याकडे आलेला पाहुण्यांना, तुमच्याकडच्या येणाऱ्या आपल्या सगळ्या परिचितांना तुमचा हेवा वाटायला पाहिजे की बाबा यांना अशी एसआरए मिळाले आणि आम्ही अशा एसआरएमध्ये राहतो, जिथे हवा येत नाही, जिथे लाईट येत नाही, जिथे चालायला जागा नाही, जिथे घाण किती आहे, 4 पैकी 2 लिफ्ट बंद असते, कधी चालू होत नाही. अशा पद्धतीने होता कामा नये. त्याची व्यवस्था सामंजस्याने आपल्या सगळ्यांनी मिळून बसून ठरवायला लागेल. ती आपण सगळे ठरवाल, कारण तुमचा एकमताने तयार होते हा. आणि शेवटची गोष्ट जे बाळा तावडे म्हणाले ते, हळूहळू हळूहळू हा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर चालला. पहिले लालबाग, परळ, नायगाव, भोयवाडा, मग गिरगाव लोक ते हळूहळू शिफ्ट करत करत मालाड, कांदिवली, बोरिवली, दैसरपर्यंत आली. काही लोक मुंबईच्या बाहेर गेल्या. एअरपोर्टच्या जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जवळजवळ 70,000 झोपड्यापैकी मेजॉरिटी झोपडपट्टी हे मराठी माणसांची होती, महाराष्ट्रीयन माणसांची होती. ती हळूहळू विकत भाईंदर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा, विरारपर्यंत गेली. आता ह्याचा पुढे हे पालघरला चालले, तिथे बदलापूरला चालले, तिथे कल्याण डोंबिवली